नमस्कार, कोकण गीत निशिगंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सो आज बनवली आहे सीझनेबल करडीची भाजी. तर ही भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. नक्की सगळेजण आवडीने खातील. तर ही भाजी कशी बनवायची आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आहे करडीची भाजी. तर आपण आता हिला स्वच्छ 1 ते 2 वेळेस पाण्याने धुवून घेऊया. ह्याच्यामधले जी माती वगैरे आहे ती निघून जाईल. आणि ही खूप पटकन होते आणि चवीलाही खूप छान आहे. या सीझनमध्ये ती मार्केटमध्ये भेटते जास्त प्रमाणामध्ये, इतर वेळी भेटत नाही जास्त. तर आपण ही भाजी जी आहे ती आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतली 1 ते 2 वेळेस. तर आता आपण ही उकडायला टाकूया. तर मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेले आहे. तर आपण ही भाजी जी आहे करडीची ती शिजवून घेऊया 1-10 मिनिट. थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे. ही लवकर भाजी होते अशा पद्धतीने केल्यामुळे. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. आणि आता हे झाकून आता हे 1-10 मिनिट आपण ह्याला शिजवून घेऊया. तर आपण या भाजीसाठी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या भाजून घेऊया भाजीत टाकण्यासाठी. तर भाजून घेतल्यामुळे ह्याचा जो तर हिरवी मिरची ही पचण्यास जड असते, त्यामुळे आपण ही मिरची चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. तर थोडंसं ह्याच्यामध्ये तेल टाकून ही मिरची चांगली भाजून घ्यायची आहे. मिरची भाजल्यामुळे ही पोट आपलं जे आहे हिरव्या मिरचीमुळे खराब नाही होत आणि भाजीची चवही छान होते. तर आता ही मिरची आपली चांगली भाजली आहे. आता ही काढून घेऊया. आणि 1 अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते पण चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर आपले शेंगदाणे जे आहेत छान असे भाजले आहेत आता. तर आपण आता गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे काढून घेऊया. तुम्ही अशा प्रकारे ही भाजी करून पहा एकदा, खूप छान होते चवीला. ज्यांना आवडत नाही तेही खातील हे. तर आता आपण ह्या जे मिरच्या भाजून घेतल्या होत्या ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया. 4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि मीठ चवीनुसार. आणि जे शेंगदाणे भाजले होते ते पण ह्याच्यात टाकूया. शेंगदाणे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत आणि हे बारीक करून घेऊया आपण आता. तर 1-10 मिनिटांनी आपण जी भाजी शिजवायला टाकली होती ती आता शिजली आहे. तर आपण ही चाळणीमध्ये पाणी काढलेलं आहे. तुम्ही हे पाणी फेकून न देता वरणासाठी किंवा पीठ मळायलाही वापरू शकता किंवा थोडंसं भाजीतही टाकू शकता जर तुम्हाला पातळ जर ही भाजी करायची असेल तर. तर ही अशा पद्धतीने शिजवून तुम्ही हाटूनही ही भाजी करू शकता. तर आता आपण ही भाजी चिरून घेऊया. भाजीला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि बारीक चिरून घ्यायचं आहे. तर आता आपण ही भाजीला फोडणी देऊन घेऊया. तर कढई ठेवली आहे गॅसवरती. तेल टाकून घेतलं आहे. एक पाव चमचा मोहरी टाकूया. 1 पाव चमचा जिरं आणि शिजून घेतलेली आपण करडीची भाजी. आणि आपण हे जे वाटण केलं होतं ते टाकून घेऊया. सगळं टाकायचं आहे हे वाटण. या वाटणामुळे ही भाजी खूप छान लागते. सगळं हे व्यवस्थित आपण मिक्स करूया. तुम्ही ही भाजी
ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत हे खाऊ शकता. अगदी थोडंसं मीठ टाकते मी, कारण आपण मिरच्या वाटताना पण टाकलेलं आहे आणि भाजी शिजवतानाही टाकलेलं आहे. उगं थोडंसं टाकून घ्यायचं आहे. तर आता हे आपण गॅस बंद करून घेऊया. ही भाजी झालेली आहे. 1-2च मिनिट ह्याला परतून घ्यायचं आहे. सो रेडी आहे आपली करडीची भाजी खाण्यासाठी तयार. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नक्की ही भाजी ट्राय करा. करून पहा. करून खाल्ल्याशिवाय कळत नाही की ही कशी झाली आहे. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.